अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला काय सांगत आहेत ते नीट आणि लक्षपूर्वक ऐका. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुमच्या भावनांशी खेळणाऱ्या लोकांना, तुम्हाला सतत गृहीत धरणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांच्या चुकीची जाणीव करून कशी द्याल? जेव्हा तुमचा आत्मसन्मान दुखावला जातो तेव्हा मनात एकच विचार येतो, बदला. तुम्हाला वाटेल की राग, भांडण किंवा डोळ्यातील अश्रू हीच त्याची जागा दाखवण्याची योग्य पद्धत आहे. पण बाळा, आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव रे, शब्द आणि आक्रोश फक्त तुमच्या कमकुवतपणाचा पुरावा देतात रे. तुमचे दुःख तर त्यांच्यासाठी एक प्रकारचे मनोरंजन बनते. खरी ताकद, खरी सत्ता या भावनिक युद्धात कुठेतरी दडलेली असते. ती दडलेली आहे एका अदृश्य तरीही विध्वंसक शस्त्रात. कल्पना करा, तुम्हाला त्या व्यक्तीला त्यांच्याच विचारांनी जळवायला लावायचे आहे. त्यांना हे कळायला हवे की तुम्हाला गमावणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. पण हे साधायचं कसं? कोणतेही शब्द न उच्चारता, कोणताही वाद न घालता, फक्त एका अत्यंत साध्या कृतीने. ही कृती म्हणजे तुमचे पूर्ण मौन, पूर्णपणे शांतता. ही शांतता म्हणजे मागे हटणे नाही, तर सत्तेचा खेळ तुमच्या हातात घेणे आहे. अरे बाळा, ही शांतता त्यांना उत्तर देणे नाही, तर त्यांच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करते. ते का शांत झाले? त्यांना आता माझी पर्वा नाही का? त्यांनी कोणाला दुसरे शोधले का? या प्रश्नांची आग त्यांच्या रात्रंदिवस जाळत राहील. ते तुमच्या रागाला तोंड देऊ शकतात, पण तुमच्या खामोशीला नाही. आज आपण एका अशा मानसशास्त्रीय नियमाचा पडदा मी तुझ्यासमोर उघडणार आहे. माझ्या बाळा, सायकोलॉजीची ताकद एकत्र आणणे हा नियम तुमच्या अनुपलब्धतेची किंमत 1000 पटीने वाढवतो. तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमची किंमत सोन्यासारखी दुर्मिळ होते. या रहस्यमय प्रवासासाठी तयार व्हा, कारण तुम्ही शिकणार आहात तुमच्या शांततेचा उपयोग करून समोरच्या व्यक्तीला तुमच्यासाठी तडफडायला कसे लावायचे. अरे बाळा, लोक तुझी पर्वा करत नाहीत. कामापुरतंच तुला बोलतात. काम झालं की लोक टाकून देतात, फक्त कामासाठी उपयोग करतात. म्हणून बाळा, हा खेळ कमकुवत हृदयाच्या लोकांसाठी नाही रे, हा आहे तुमच्या आत्मसन्मानाचा विजय. माझ्या बाळा, एक तुला काम करायचं आहे, मौन ठेवायचं आहे, कारण समजून घेण्यासाठी तुमची सततची उपलब्धता. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती आहे सतत उपलब्ध असणे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्यांच्या प्रत्येक गरजेसाठी, त्यांच्या प्रत्येक भावनांसाठी तात्काळ प्रतिसाद देता, तेव्हा तुम्ही नकळत त्यांना तुमच्या स्नेहाचे व्यसन लावता. कल्पना करा, तुम्ही त्यांच्यासाठी अशी गरम कॉफी आहात जी त्यांना रोज सकाळी जागे करण्यासाठी हवीच असते. तुम्ही त्यांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनून जाता. पण इथेच मोठा धोका दडलेला आहे. तुमच्या भावना आणि तुमचे लक्ष, जी त्यांच्यासाठी कधी काळी विशेष होती, ती आता त्यांच्यासाठी एक अत्यावश्यक गरज बनून जाते. आणि एकदा का ती गरज बनली की त्याचे महत्त्व कमी होते. तुमचे प्रेम, तुमचा वेळ त्यांना ग्रहित वाटू लागतो. ते तुमच्या आत्मसन्मानाचा विचार न करू लागू लागतात. ते तुमच्या आत्मसन्मानाचा विचार कधीच करत नाहीत, कारण त्यांना पूर्ण खात्री असते की हा व्यक्ती कुठे जाणार आहे, नेहमी माझ्यासाठी उपलब्धच आहे. अशाने तुमच्या भावनांची किंमत त्यांच्या नजरेत शून्य होते आणि नेमका इथे शांततेचा पहिला वार होतो. अरे बाळा, ज्या क्षणी तुम्ही अचानक बोलणे थांबवता त्याची ही सवय तुटते. सवय तुटणे हे कोणत्याही व्यसनापासून दूर जाण्यासारखे आहे. त्याच्या शरीरात आणि मनात चिंता, पोकळी, तीव्र अस्वस्थता, सवय मोडल्याची लक्षणे निर्माण होते. त्यांना समजून येत नाही की त्याची रोजची कॉफी अचानक का बंद झाली. तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या उपस्थितीवर आधारित असलेले त्याचे भावनिक संतुलन बिघडते.
तुमची अनुपलब्धता त्यांच्यासाठी श्वास कोंडण्यासारखी असते. ही पोकळी त्यांना रोज आठवण करून देते की त्यांनी तुमच्या अस्तित्वाची किती मोठी किंमत चुकवली आहे. पण सवय मोडणे ही फक्त सुरुवात आहे. यानंतर तुमची शांतता एक शक्तिशाली साधन बनते, ती म्हणजे मौन. हे सर्वात मोठे मानसिक शस्त्र. राग, भांडण आणि शब्दाचे युद्ध हे नेहमीच कमकुवतपणा दर्शवते. जेव्हा तुम्ही रागवता किंवा वादात पडता तेव्हा तुम्ही नकळत समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देता. ते तुमच्या प्रक्रियेशी अपेक्षा करतात आणि जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देता तेव्हा ते जिंकतात, कारण त्यांनी तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणले. पण शांतता हे एक वेगळेच शस्त्र आहे. हे असे शस्त्र आहे जे कोणतेही रक्त सांडता थेट समोरच्या व्यक्तीच्या मनावर हल्ला करते. तुम्ही जेव्हा शांत राहता तेव्हा समोरचा माणूस तुमच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. तुमच्या शांततेमुळे त्यांच्या मनात अज्ञात आणि अनिश्चित भीती निर्माण होते. त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न वारंवार घुरतो, हा शांत का झाला? हा बदल कशाचा संकेत आहे? माझ्या आयुष्यात आता माझी जागा कोणीतरी दुसरी घेत आहे का? तुम्ही कोणताही शब्द बोलत नाही, त्यामुळे त्यांना उत्तर मिळत नाही. आणि उत्तर न मिळणे ही माणसासाठी कोणत्याही शिक्षेपेक्षा मोठी यातना असते. अरे बाळा, शांतता म्हणजे एक शांत युद्ध आहे रे. तुम्ही कोणतीही ऊर्जा खर्च करत नाही, वाद घालत नाही. तुम्ही फक्त त्यांच्या मनात प्रश्नाची आग लावता. त्यांचे स्वतःचे विचारच त्यांचे सर्वात मोठे शत्रू बनतात. ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल, तुमच्या अनुपस्थितीबद्दल विचार करत राहतात. तुमची शांतता त्यांना असुरक्षित आणि हताश बनवते. कारण बाळा, आता परिस्थितीचे नियंत्रण त्यांच्या हातातून निसटून थेट तुमच्याकडे आलेले असते. शांतता हे सिद्ध करते की तुम्ही तुमच्या भावनांवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. आणि ज्या व्यक्तीला नियंत्रण करता येत नाही तीच व्यक्ती या खेळात सर्वात शक्तिशाली असते. हे शस्त्र फक्त भीती निर्माण करत नाही, तर मानसिक शस्त्राची कार्यप्रणाली आहे. ती म्हणजे तीव्र अस्वस्थता आणि प्रश्नांची निर्मिती. अरे बाळा, जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा समोरच्या व्यक्तीला त्यांच्या प्रश्नाची उत्तरे मिळतात. त्यांच्या मनात चालू असलेला गोंधळ थोडा शांत होतो. पण तुम्ही जेव्हा शांतता स्वीकारता तेव्हा तुम्ही त्यांना कोणतीही स्पष्टता देत नाही. तुमच्या शांततेमुळे त्यांची उत्तरे मिळवण्याची शक्यता पूर्णपणे संपून जाते. आणि नेमका इथेच मानवी मन स्वतःची यातना देणारे ठिकाण बनते. तुमची शांतता त्यांच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण करते की हा शांत का झाला? माझ्या वागण्यामुळे तर नाही ना? हा बदल कशाचा संकेत आहे? ते रात्रंदिवस याच प्रश्नामध्ये अडकलेले राहतात. त्यांना तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या प्रत्येक गोष्टीची कल्पना करावी लागते. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये भूतकाळातील प्रत्येक संभाषणाचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या प्रत्येक कृतीचा विचार करतात आणि स्वतःलाच दोष देतात की अनिश्चितता त्यांना कोणत्याही शिक्षेपेक्षा जास्त त्रास देते. तुम्ही कोणतीही ऊर्जा खर्च न करता समोरच्या व्यक्तीला त्यांच्याच विचारांच्या अग्निकुंडात ढकलून देता. त्यांच्या मनात चालू असलेली ही अंतर्गत लढाई शब्दांच्या भांडणापेक्षा खूप जास्त विध्वंसक असते. त्यांना वाटते की त्यांनी काहीतरी गमावले आहे. त्यांना असे वाटते की त्यांची तुमच्या आयुष्यातील जागा असुरक्षित झाली आहे. तुमची शांतता ही एक अपूर्ण कहाणी असते जी त्यांना शेवटपर्यंत पूर्ण करता येत नाही. आणि राहिलेली कहाणी माणसाला वर्षानुवर्ष छळत राहते. आणि ही अनिश्चितता त्यांना एका निर्णायक सत्याकडे घेऊन जाते. ती म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाचा निर्णायक संकेत. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतता ही फक्त शब्द थांबवणे नाही, तर आत्मसन्मानाची घोषणा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला गृहीत धरते किंवा तुमच्या आत्मसन्मानाचा आदर करत नाही, तेव्हा तुम्ही ओरडण्याऐवजी किंवा वाद घालण्याऐवजी बोलणे थांबवणे हा सर्वात निर्णयात्मक संकेत असतो. तुमच्या शांततेतून त्यांना स्पष्ट संदेश जातो, माझा आत्मसन्मान माझ्यासाठी तुमच्या सोयीपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. त्यांना नेहमी वाटत असते की तुमचा आत्मसन्मान त्यांच्या हातातील गोष्ट आहे. ते जेव्हा वाटेल तेव्हा तुम्हाला दुर्लक्षित करू शकतात आणि तरीही तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहाल. पण जेव्हा तुम्ही माघार घेता आणि मौन धारण करता तेव्हा तुम्ही तुमच्या मूल्याची सीमा निश्चित करता. तुमच्या या कृतीमुळे त्यांना जबरदस्तीने जाणीव होते की
त्यांचे वागणे तुमच्या उपस्थितीस पात्र नव्हते. तुमची शांतता ही सिद्ध करते की तुमच्यासाठी तुम्ही आता पहिली प्राथमिकता आहात. तुम्ही इतरांच्या चुकीच्या वागण्यामुळे स्वतःला दुःखी करून घेण्याऐवजी स्वतःपासून स्वतःला दूर केले आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची अनुपलब्धता स्वीकारता तेव्हाच तुमचे मूल्य त्यांच्या दृष्टीने वाढते. त्यांना कळते की त्यांना आत्तापर्यंत मिळत असलेला तुमचा अमूल्य वेळ त्यांनी गमावला आहे. हा संकेत त्यांच्या अहंकाराला आतून हादरावून टाकतो आणि त्यांना मान्य करावे लागते की या नात्यात तुम्ही सामर्थ्यवान आहात. जेव्हा तुमचा आत्मसन्मान बोलतो तेव्हा त्यांचा थेट परिणाम त्यांच्या अहंकारावर होतो. ती म्हणजे अहंकारावर केलेला तीव्र आणि शांत हल्ला. माणूस स्वतःवर सर्वात जास्त प्रेम कशावर करतो? ते असते त्यांच्या अहंकारावर. तुमच्या शांततेचा पहिला आणि सर्वात विनाशकारी प्रहार थेट त्यांच्या याच अहंकारावर होतो. त्यांना असे वाटते की ते तुमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी आहेत आणि तुम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीला शब्दाला प्रतिसाद द्या. त्यांचा अहंकार त्यांना सांगतो की ही व्यक्ती कधीही मला सोडून जाऊ शकत नाही. पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा त्याचा सर्वात मोठा विश्वास मोडून पडतो. शांतता त्यांना हा तीव्र संदेश देते की मी तुम्हाला आता दुर्लक्षित करत आहे. ज्या व्यक्तीला त्यांनी आत्तापर्यंत हलक्यात घेतले होते त्यांच्याकडून असे दुर्लक्ष केले जाणे हे त्यांच्या अहंकाराला तीव्र वेदना देते. ते विचार करतात, हा मला दुर्लक्ष कसा काय करू शकतो? माझे महत्त्व आता का कमी झाले आहे? हे विचार त्यांच्या स्वतःच्या आकर्षण शक्तीवर आणि महत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे करतात. तुमचा राग सहन करण्याची शक्ती त्यांच्यात असते कारण रागातही तुम्ही त्यांच्याशी जोडलेले असता. पण तुमचा शांतपणा त्यांना तोडतो कारण तो त्यांना दाखवून देतो की तुम्ही आता त्यांच्यासाठी भावनात्मक ऊर्जा खर्च करण्याच्या लायकीचे मानत नाही. तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याची त्यांची शक्ती संपुष्टात येते आणि नियंत्रणाशिवाय झालेला पराभव हा अहंकारासाठी सर्वात मोठी शिक्षा असतो. अहंकाराच्या प्रहारानंतर तुमची शांतता एका खास मानसशास्त्राचा उपयोग करते. ती म्हणजे तुमची मूल्ये वाढवण्याची प्रक्रिया. जगातील प्रत्येक गोष्टीचे मूल्य हे तिच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. मामा सांगतात, ज्या गोष्टी सहज उपलब्ध असतात त्याची किंमत नेहमी कमी होते. रोजच्या गरजेच्या वस्तूपेक्षा दुर्मिळ गोष्टींना जास्त किंमत असते. तुम्ही जेव्हा त्यांच्यासाठी सतत उपलब्ध होता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी रोजची गरज बनलात. पण जेव्हा तुम्ही शांतता स्वीकारता आणि स्वतःला त्यांच्यापासून दूर करता तेव्हा तुम्ही तुमच्या अस्तित्वाला दुर्मिळ बनवता. तुमची अनुपस्थिती त्यांच्या जीवनात एक मोठी भावनिक पोकळी निर्माण करते. ही पोकळी त्यांना दररोज जाणवते की ती पोकळी भरण्यासाठी दुसरीकडे प्रयत्न करतील पण ते शक्य होणार नाही कारण ज्या विशिष्ट बंधनाची सवय तुम्ही लावली होती तो अनुभव दुसरी कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही. ही पोकळीच त्यांना तुमच्या खऱ्या मूल्याची जाणीव करून देते. त्यांना समजते की त्यांनी तुमच्यासारखी अमूल्य गोष्ट मौनामुळे त्यांची इच्छाशक्ती वाढते. ते तुमच्याकडे परत येण्यासाठी तडफडतात कारण आता तुम्ही त्यांच्यासाठी सहज उपलब्ध नसून एक अमूल्य गोष्ट बनलेली असता. शांतता हे एक सिद्ध करते की तुम्ही एक ऑप्शन नसून एक अत्यावश्यक गरज आहात जी आता दुर्मिळ झाली आहे आणि दुर्मिळ गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष तर हा करावाच लागतो. पण हे मौन पाळत असताना तुम्ही काय करता हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आता वेळ आहे ती म्हणजे स्वतःच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्याची. तुमची शांतता हा फक्त बदला घेण्याचा मार्ग नाही तर तो स्वतःच्या प्रगतीसाठी मिळालेला सुवर्ण काळ आहे. तुम्ही जेव्हा बोलणे थांबवता तेव्हा तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एकतर तुम्ही स्वतः त्यांच्या आठवणीमध्ये बुडून दुःखी व्हा किंवा दुसरी म्हणजे तुम्ही मिळालेल्या वेळेचा उपयोग स्वतःला पुन्हा घडवण्यासाठी करा. स्टोईक विचार सांगतो की या काळात तुम्ही स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करा. तुमचे आरोग्य, तुमचा व्यवसाय, तुमची नवीन कौशल्य यावर काम करा. जिममध्ये जा, अधिक शिका, यशस्वी व्हा. तुमचे यश ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि तीव्र शिक्षा असते. त्यांची अपेक्षा केलेली असते की तुम्ही त्यांच्याशिवाय तुटून जाल, दुःखी व्हाल. पण जेव्हा ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान, अधिक यशस्वी आणि अधिक आनंदी झालेले पाहतात तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना विश्वास बसत नाही की त्याच्या अनुपस्थितीमुळे तुम्ही अधिक उंचीवर पोहोचलेले आहात. तुमची प्रगती त्यांना सतत आठवण करून देते की त्यांनी किती अमूल्य व्यक्तीला गमावले आहे. तुम्ही कोणतीही ऊर्जा खर्च न करता फक्त तुमच्या प्रगतीने त्यांच्या अहंकाराला चिरडून टाकता. तुमचे यश तुमच्या
आनंदित रूप हेच तुमच्या शांततेचे सर्वात बोलके उत्तर असते. तुम्ही तुमचे स्थान कायमचे उंचावता आणि ते दुरून तुम्हाला पाहत राहतात आणि तडफडतात. आणि जेव्हा तुम्ही विकसित होता तेव्हा हा विकास तुम्हाला अंतिम विजय मिळवून देतो. तो म्हणजे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण घेणे आणि त्यांच्या परतीची वेळ निश्चित करणे. जोपर्यंत तुम्ही प्रतिक्रिया देता तोपर्यंत नियंत्रण समोरच्या व्यक्तीच्या हातात असते, पण जेव्हा तुम्ही मौन धारण करता तेव्हा ते नियंत्रण त्यांच्याकडून निसटून तुमच्या हातात आलेले असते. मग तुम्ही याच क्षणाला ते हरलेले म्हणून तुमच्याकडे परत येतील. ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. ते तुमच्याशी अटेन्शन मिळवण्यासाठी तडफडतील. हीच तुमची अंतिम जीत आहे. आता फैसला तुमच्या हातात आहे. तुम्ही यापुढे काय करायचे हे तुम्ही ठरवा. तुमच्या शांततेच्या नियमामुळे तुम्ही सिद्ध केले आहे की तुम्हीच या नात्यातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहात. तर मित्रांनो, आता तुम्हाला कळले असेल की खामोशी ही एक केवळ शब्दांची समाप्ती नाही, हे एक रणनैतिक शस्त्र आहे जे तुमच्या आत्मसन्मानाचा आणि सामर्थ्याचा सर्वात मोठा पुरावा देते. तुम्ही पाहिले की तुमची शांतता समोरच्या व्यक्तीचा अहंकार कशी तोडते, त्यांच्या मनात अस्वस्थता कशी निर्माण करते आणि तुमच्या मूल्याची जाणीव कशी करून देते. या खेळात जिंकतो तो नाही जो मोठ्याने ओरडतो, तर तो जो शांत राहतो. शांत राहून तुम्ही सिद्ध करता की तुम्हाला आता त्यांच्या अप्रमाणित लक्षाची गरज नाही. तुमच्या शांततेमुळेच त्यांना तुमच्याकडे परत येण्यास भाग पाडले जाते आणि नियंत्रण कायमचे तुमच्या हातात येते. आता तुमच्याकडे ही शक्ती आहे, तिचा उपयोग करा. स्वतःचा विकास करा, शांत राहा आणि बघा ती व्यक्ती तुमच्यासाठी कशी तडफते. कुणाची भीती वाटत नाही कशाची. मामासोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामासोबत असताना का उगाच वाट बघावी, का उगाच काळजी करावी. मामासोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात, हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतंय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावलीही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो,
बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच, ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा, त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल? म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला? तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस
त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल
तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा, मी आहे रे. बाळा, मी चराचरात व्यापून आहे. बाळा, मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल.
मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा.
जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळूमामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.